सदा विमुक्ति साधकं कलाधरावतंशकं विलासि लोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् नवोदितार्कभास्वरं नमच्चुरारि निर्जरं नताधिकापदुर्धरं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् श्रीगणेशा श्रीगणेशा श्रीगणेशाय नमः श्रीगणेशा श्रीगणेशा श्रीगणेशाय नमः समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं तरेतरोदरं वरं परे भवक्त्रमक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं विशस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् मार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं
सुरारिगर्वचर्वणं प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तराय कृन्दनं हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम् महागणेश पञ्चरत्नमादरेण योन्महं प्रजल्पति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् अरोगतामदोषतां सुसाहितीं सुपुत्रतां समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरात् श्रीगणेश श्रीगणेश श्रीगणेशाय नमः श्रीगणेश श्रीगणेश श्रीगणेशाय नमः। गं गणपतये नमः। ॐ गं गणपतये नमः। ॐ गं गणपतये नमः। ॐ गं गणपतये नमः। गजाननं भूतगणाधिसेवितम् कपित्थजम्बूफलसारभक्षितम् उमासुतं शोकविनाशकारणम् नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् गजाननं भूतगणाधिसेवितम् कपित्थजम्बूफलसारभक्षितम् उमासुतं शोकविनाशकारणम् नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् श्रुति पुराण सहपरिवार क्षेम धैर्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थ श्री परमेश्वर प्रीत्यर्थ मम अस्य वास्तव निर्माण काले विविध वल्ली गुल्मपक्षी पिपीलिका मशकादि प्राणी हिंसा जनित दुरित शमन यथोक्त आय प्रयादि साधनाना दोष विरसन वास्तुपुरुषस्य चिरादि पादपर्यंत नानाविध अवयव छेदन खननादि प्रमाद उपशमना सिद्धि द्वारा आचार्य ब्राह्मण द्वारा आणि तो पाणी सोडली आम्ही सांगेल तेव्हा आता तुमची काय इच्छा झाली
ब्राह्मणाच्या हाताने ब्राह्मणाच्या गृहप्रवेश, गृह- कलश पूजन, कलशपूजन, वास्तुशांती, वास्तुशांती, हवन सहित हवनसहित, सत्यनारायण सत्यनारायण, पूजा यथाशक्ती यथाशक्ती करत आहे. करत आहे. तरी तरी ही वास्तुदेवता ही वास्तुदेवता आमच्यावर आमच्यावर प्रसन्न राहून प्रसन्न आमची आमची उत्तरोत्तर प्रगती होत राहू दे. प्रगती होत राहू दे. आमच्या वास्तूला आमच्या संतांचे पाहायला होते. संतांचे पाय आमच्या वास्तूमध्ये शुभ कार्य होत राहू दे. शुभ कार्य होत हां, राहू दे. आमच्याकडे अतिथी येऊन कधी पण जेवून जाऊ दे. त्याच्यासाठी आज आम्ही ते पाणी सांडलं ना सगळं थोडं तिच्याकडे लक्ष द्या. इकडून येऊया. आमच्या पेक्षा पूर्ण एक रिकामं पातेल मागवत आहे. आम्ही करतो ना ते आपण करतो तेव्हा हे लावतो ना रेसिपी त्यामुळे खूप मुंग्या मारतात. बरोबर. काही बरे आपण म्हटलं ना तसं काही बनवलं. काही झाडं तोडा जातात त्याच्यावर काही देवता जातात काही पक्षी जातात. आपण नाही म्हणून वास्तुशांती करतो. बरोबर. खूप मुंग्या मारतात लाखाने. ते सगळं खोदून बांधकाम होईल त्याच्यामुळे आपण ही वास्तुशांती करतो असं आपण सांगितलं. त्याचा दोष आपल्याला लागू नये म्हणून हवन सहित आम्ही वास्तुशांती आपण आता संकल्पनेमध्ये घेतलेला. ऋद्धिबुद्धिजय महागणपती देवताभ्यो नमः पदोपाद्यं समर्पयामि. 3 वेळा पाणी घाला. मयादी वेळा पंचामृत स्नानं समर्पयामि. पुनः शुद्धोदक स्नानं समर्पयामि. श्रीगुरुजी समप्रभो निर्विघ्नं कुर्वदेव सर्वकार्येषु महागणपती प्रतिष्ठितमस्तु. आदिर योगै प्रतिभागाय देवतामालः हस्तगणो विश्वासं परिपालयिष्यः. ऋतुकालो विश्वं समर्पयामि. सेवन्तिकापुष्पैः बिल्वप्रवाहयामि. जगदीश्वरे प्रसीद. निवेदयामि. गणपतीची प्रार्थना करा की सगळी विघ्न दूर करून आमच्या रोजचे नित्य योगा चालू राहू आमच्यावरती कृपा राहू दे. आमच्या सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहू दे. शिवतनयवरीचं सर्व कल्याण मूर्ती परशुकमलार्थम शोभितं मोदकी म्हणले श्री सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमो देवे महादेवे शिवाय. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ सर्वकार्येषु सर्वदा.
अपेक्षमाणाय अद्य क्रियमाणस्य संकल्पित वास्तुशान्ति ख्यस्य कर्मणाः पुण्याहं कल्याणं रिद्धिं स्वस्तिं श्रीरस्त्विति भवन्तु ब्रुवन्तु ओम अस्तु पुण्याहमस्तु कल्याणं कर्मर्यताम् आयुष्मते स्वस्तिः अस्तु श्रीः हे जे आहे ना याला पुण्यामध्ये म्हणतात ते आपण केलं म्हणजे सगळं करतो हे पुण्या पहिली गौरी पद्मायै नमः दिसन तुझं सच्चै नमः मेधायै नमः सावित्र्यै नमः विजयायै नमः जयायै नमः देवसेनायै नमः स्वधायै नमः स्वाहायै नमः मातृभ्यो नमः लोकमातृभ्यो नमः धृत्यै नमः पुष्टै नमः तुष्टै नमः आत्मकुलदेवतायै नमः ब्राह्मणे नमः माहेश्वर्यै नमः कौमार्यै नमः वैष्णवे नमः वारायै नमः इंद्राण्यै नमः दुर्गाय नमः क्षेत्रपालाय नमः वास्तुपतये नमः देवता त्या सगळ्यांची प्रार्थना करा त्या सगळ्यांना हळदी कुंकू तुम्ही दारीमध्ये असं मात्रा धृते पुष्टी तथा तुष्टी आत्मकुलदेवता ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा वारायै च इंद्राणी षोडशमात्रिका सप्तदुर्गमात्रिका देवतायै नमः आह्वानाटक नाही गेला हो बोला की हरिद्रादि पुनर्जन सौभाग्य द्रव्यं समर्पयामि गौरी पद्मा शिशिमेधा सावित्री विजया जया देवसेना सदा स्वाहा मात्रौ लोकमात्रा धृति पुष्टि तथा तुष्टि आत्मनः कुलदेवता गावी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी वारायै च इंद्राणी देवता त्यांची शक्ती वाहन शस्त्र त्या सगळ्याच असतात बरोबर गणपती यायचा की तो मंदिरावर बसून येणार त्याच्या हातामध्ये मोदक असणार पाच अंकुश असणार आणि येणार शंकर आला की नंदी येणार त्याच्यात त्रिशूळ येणार ते बरोबर येणार आता फुलं आम्ही जगदीश्वरी मे प्रसिद्ध दीनार्थ परित्राणपरायणे सर्वेशास्त्र श्रीदेवी नारायणी नमोस्तुते आदिदेवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो मायादेवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो मायादेवी सर्वभूतेषु चेतनेतस्यै नमस्तस्यै 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 नमो नमः भक्तिं मनोरामे वृत्तां सारणिं तामिनीं संस्कारं सागरस्वत्रं सुत्रमणित्वातों महासूत्रं पठनरा सत्यशक्तिंगा वरम आपनोति संपूर्ण 50% पुण्य झालं चंदनम समर्पयामि ज्याला जवळ पडते त्यांनी करायचं मग अशा तुळशीचं पान चिपकड हरिद्रादि समृद्धं नाना परिमलद्रव्यं गृहाण परमेश्वर पान ओले करून चिपकून द्या खाली चिपका मंजिरी मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय पुराकारम् भयानि पंचामृतस्नानं समर्पयामि पंचामृतस्नानं आणि थोडंसं ओतलं जास्तीत चालेल करा आणि तिथे ठेवून द्या मागं तिथे म्हणजे ते जागा नाही आहे मागं ठेवतो ना ते ठेवलं मागं पुसून घ्या हवं सापाशी
मागे करू का? तारे समृद्धं नाना परिमलद्रव्यं गृहाण परमेश्वर. उरले तुमच्या भगवानला मूले तत्र सिद्धोपरिमामध्ये मातृगुणासिता पुक्षोदसागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो धर्मणः अंगे सहिता सर्वे कलशान्तु समाधिता अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टि ईश्वरविदाता आयान्तु देव पूजा समुद्रक्षकारः गंगे जमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. पायाची भाग आहे खोल घे ना, अजून कसं नारळावर राहते आणि खाली पायाची अक्षर येते जरा उठल्या की आपल्याला अच्छा उचलायचं. मग खाली भाग आहे आता तो नारळ आणि असं बरोबर. नाही नाही, गळा धरा आणि आमच्या ते त्याला नारळ ठेवा. अच्छा. हा म्हणजे नारळ पडायचा उचला विचक्रमे विसर्गोपादाभ्यः अथोद्धर्माणकारेण तेन प्रमाणेन पुण्यमुन्याहं दीर्घमानसिनो ब्रुवन्तु त्रीणि पदा विचक्रमे विसर्गोपादाभ्यः तेन प्रमाणेन पुण्यमुन्याहं दीर्घमानसिनो ब्रुवन्तु. खिळया सिद्धत्वामी जनाः पूर्वासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षे. सगळ्यांनी प्रार्थना करा की आमची वास्तू आम्हाला प्रगतीमध्ये उत्तर प्रगतीमध्ये आमच्या वास्तूला संतान जपायला लागू दे. त्याच्यामध्ये पाणी आहे कशामध्ये गहू आहे तिकडे तांदूळ येतो चंद्र आहे वर हा बरोबर. त्याच्या बाजूला शुक्र आहे तो पण तांदूळ. हा तो पण तांदूळ आहे दोन्ही पांढरे त्याच्या वस्तू अच्छा. ते मसुरीच्या डाळीवर आहे तो मंगळ आहे. अच्छा. खाली इकडे काळ्या तिळावर आहे तो राहू आहे. अच्छा. उडदावर शनी आहे. हा. इकडे तिळावर केतू आहे. इकडे वर बृहस्पती आहे. त्याच्यावर बुध आहे मुखावर आणि हे बाहेर सगळ्या दिशा आहेत. अच्छा. पूर्ण म्हणजे पंचमहाभूत म्हणतात त्याला. आता मी नाव घेतो तेव्हा मधल्या सुपारीला आणि त्याच्या आजूबाजूला दोन्ही बाजूला थोड्या थोड्या त्याच्या बाजूला तिथे त्याच्याच बाजूला सुपारी रुद्राय नमः अग्नये नमः तिकडे चंद्र सोमाय नमः उमाय नमः अपाय नमः भौमाय नमः स्कंदाय नमः भूमे नमः तिकडे मुखावर बुधाय नमः नारायणाय नमः विष्णवे नमः बृहस्पतये नमः ब्रह्मणे नमः इंद्राय नमः आता वर शुक्राय नमः इंद्राय नमः इंद्राग्ने नमः खाली शनेश्वराय नमः यमाय नमः प्रजापतये नमः तो राहू तिकडे राहवे नमः कालाय नमः सर्पेभ्यो नमः इकडे केलू केतवे नमः चित्रगुप्ताय नमः ब्रह्माय नमः. आणि आता तिथून अशा व्हायचं त्या सुपारीला पहिली ही पूर्ण दिशाय नमः पुढं पुढं. तिथपर्यंत जायचं. पूर्व दिशा इंद्राय नमः तिकडे अग्ने दिशा अग्ने नमः दक्षिणा बरोबर असं चला खाली ते असं खाली अग्ने दक्षिण दिशा यमाय नमः नैऋत्य दिशा निरुते निरुते नमः पश्चिम दिशा वरुणाय नमः वायव्य दिशा वायवे नमः उत्तर दिशा कुबेराय नमः ईशान्य दिशा ईशान्याय नमः त्याच्या वर त्याच्या वर पूर्व दिशा ब्रह्मणे नमः आणि तिथे खाली गेला अधराय नमः. हे जे आहे सूर्य आणि पाणी आहे समुद्राला भरती ओढली होते ते पाण्याचे डिपार्टमेंट त्याच्याकडे आहे. कुठं म्हणतो तुम्ही? आणि इंद्र आहे त्या चण्याच्या डाळीवर आणि तिकडे मुगावरती बुध आहे तो विष्णू आणि नारायण असे त्याच्यावर आहे. बाकी ह्या दिशा आहेत पूर्व दिशेला इंद्र आहे बरोबर. तिकडे आग्नेय दिशेला आग्नेय आहे. प्लॉट घेतला की त्याचं मार्किंग करून घेतलं मग त्याप्रमाणे बांधकाम करायचं पूर्वी लोक बरोबर. आणि मधली जागा रिकामी ठेवायची ब्रह्मस्थान वाडामधला रिकाम असायचा. हा बरोबर. आग्नेय दिशेला स्वयंपाकघर घ्यायचं ईशान्येला देवघर घ्यायचं तिकडे मास्टर बेडरूम घ्यायची तिकडे मुलाची बेडरूम घ्यायची जिना वरती पाणी प्यायची टाकी खाली देण्याची टाकी असं सगळं हे मार्किंग करून मग बांधकाम करायची म्हणजे आपल्या वास्तूमध्ये व्हेंटिलेशन बरोबर टाकतं पूर्व पश्चिमामध्ये बरोबर तर असं ते प्लॉटचे भाग करून त्याप्रमाणे करायचं.
इकडे सगळे राक्षस राहतात नैऋत्येला. राक्षसांची जागा आहे. हा कोपरा आहे, ती दिशा आहे ना ती. हां हां, इकडे सगळ्या देवता असतात ईशान्येला आणि हा कोपरा. हां हां, इथे सगळ्या देवता असतात. त्याच्यानंतर हा कुबेर आहे इकडे, हां उत्तर दिशेला. तिकडे यम आहे दक्षिण दिशेला. असे हे सगळे पंचमहाभूत आणि हे नवग्रह असं मिळून हे सगळं चक्र चालू असतं. तर आता सगळ्यांना हळदी कुंकू व्हा, फूल व्हा, बेल व्हा, सर्व ब्रह्मा हा सगळ्यांना म्हणजे मागे पण आणि तिकडे पण दिशांना पण आणि देवांना. हो सगळ्यांना घाला. असं आहे. नाही नाही दोन्ही असून ब्रह्मा मुरारी आदित्य आदी नवग्रह देवता नमः. जपा संकाशं काश्यपेयं मोदतिं तमोरिं सदापावनं प्रणमस्मि दिवाकरं दतिशं तुषारापं चिरवदानं सन्निधं नमामि शशिनं सोमं शम्भोर्मण्डलभूषणं धरणे गर्भसम्भूतं विद्युत्कान्ति समप्रभं कुमारं शक्यस्तञ्च मङ्गलं प्रणमाम्यं पुलिङ्गुलिकाश्यामं रूपेणां प्रतिमतं सौम्यं सम्भग्रोपे तन्तं भूतं प्रणमाम्यहम् देवानां ज्येष्ठानां प्रणुगुरुं सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं नीलाञ्जनसमाभासं रविप्रमिमालयं छायामार्तण्डसम्भूतं अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यविवर्धनं सिंहिकाधर्मसम्भूतार्धग्राहं प्रणमाम्यहं कलासंकाशं द्वारकागृहमस्तकं रौद्रं रुद्रात्मकं घोरं कलकेतुं प्रणमाम्यहं आदित्यसूर्यादिदेवताभ्यो सकलोपचारदेवतासनादेवतां आहिरि ओम वै हिमजायारिमरिवादमानः हस्तगणो विश्वावनानि विद्वान् ब्रह्माण्डपुराणं परिपालयितः ऋषिभूतिदत्त महागणपति आदित्यदेवताभ्यो नमः ब्रह्मावनादिपुराणकारि वाणिशशिवंशसमुदश्च गुरुश्च शुक्रः शनि राहु केतु कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम्. मध्ये शनीचं नीलम, त्याच्या पुढे कॅट आहे म्हणतात, मांजरीच्या डोळ्यासारखा असतं ते पण बदलत ना. तिकडे पिवळ्या डाळीवर आहे तो पुष्कराज बृहस्पतीचा, त्याच्यावर बुध आहे तो पाचू आहे आणि मध्ये शुक्र आहे त्याचा हिरा आहे डायमंड. अशी नवरत्न आणि ते नवग्रह आहेत. रावण नवरत्नांचा हे करून त्याच्यावर बसत होता सीटवर सगळे नवग्रह. सगळ्यांची प्रार्थना करा की आमच्या कुंडलीमध्ये तुम्ही कुठे कुठे बसले माहित नाही, जिथे कुठे बसले तिथून आपल्या कृपा करा. मोहद्वाचलकुलकुटुम्बस्य आयुकर्तारः सेवकर्तारः शान्तिकर्तारः पुष्टिकर्तारः सृष्टिकर्तारः निर्विघ्नकर्तारः कल्याणकर्तारः सुखदो वरदो भवो. आता हे मुख्य देवता आपली वासुदेवता. कुठला आहे ही वासुदेवता आहे. त्याच्या हातामध्ये काठी आहे आणि तुपाचं भांड आहे. तूप खाल्ल्याशिवाय कुठली पूजा होत नाही. तूप पाहिजेच, पण कर्ज काढा चोरी करा पण तूप खा म्हणून सांगितलंय रोज चमचाभर. तूप घातल्याशिवाय कुठलाही समजा हे होत नाही. रोज चमचाभर तूप आपल्या जेवणामध्ये पाहिजे. ते तुपाचं भांड आहे त्याच्या हातामध्ये. हा सूर्य आहे. दाखवायचा त्याच्यात एक तार असेल आणि 5 रत्न असतात त्याच्यामध्ये. हे आपण जे आता रत्नाचं हे केलं ना उल्लेख, ती याच्यात त्या सगळी वास्तू डबी ही अशी त्या खड्ड्यामध्ये आपल्याला ठेवायची नंतर पूजा करून. हे नीलम आहे निळ्या रंगाचा, हा पाचू आहे, हे माणिक आहे, हा मोती आहे आणि हा हिरा आहे. हे 5 रत्न पंचधात जागा नव्हती म्हणून. तर हा पार्वती शंकराचा सारी पाठ आहे. त्या जे खेळतात दोघं जण, खाली बोर्ड आहे बुद्धिबळचा जो असतो पट, त्याच्यावरती त्या दोघांचं ते संकट टाकून ते खेळत असतात. तसं हे सगळ्या सुपाऱ्या मांडलेल्या आहेत, चांगल्या आणि वाईट दोन्ही मिळून काम चालतं पृथ्वीवर. आता रावण होता म्हणून रामाला युद्ध करायची वेळ आली, महिषासूर होता म्हणून देवीला काम पडलं नाही, तर तिला काही काम नाही. मग हे सगळं चांगलं आणि वाईट, त्याच्यामुळे बाकी सगळे व्यवहार चालू राहतात. आता चोरांनी चोरी केली की मग कोर्ट कचेऱ्या सुरू होऊन जातात. वकील, न्यायाधीश, CBI, CID सगळ्यांना कामाला लागतात ते. नाही ते काही काम नाही, पोट भरायची काही सोयच नाही. प्रत्येकाची पोट भरायची सोय केलेली आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं त्यांनीच बनवलं आणि त्यांनीच तो करतो. तर सकाळी रात्री चोरी करतात, सकाळी सापडतात. काही केलं की तुम्ही तिकडे काही करा. आता ते आग्रवाने टोकली 2 कोटीची गाडी आणून रक्ताचं ब्लड बदललं, हे बदललं, ते बदललं, पण ते सापडले आणि ते भरले. आणि आता किती लोक बिझी आहेत त्याच्यामध्ये, किती लोकांचे हॉटेल बंद केली, कोणाने काय केलं, कोणाचे ते दवाखान्याचे सगळे डॉक्टर, ब्लड बदलणारे, सगळ्यांना शिक्षा मिळाली त्याची. आपल्या बरोबर 10 माणसं बरोबर घेऊन ते हे झाले. ते दोघं मेले ज्यांना ठोकलं त्यांनी.
पण म्हणजे असं हे सगळं चालू राहतं. ते शंकर पार्वतीचं काम आहे दोघांचं. ते सगळं बनवायचं आणि तोडायचं. तर ते दोघं जण सारीपाठ खेळत बसले. त्या सगळ्या सुपाऱ्या आता आम्ही नाव घेऊ त्याप्रमाणे सगळ्या सुपाऱ्यांची आपल्याला पूजा करायची. प्रचंडाय नमः, जयंताय नमः, पुरुषार्थाय नमः, सूर्याय नमः, सत्याय नमः, वृषाय नमः, आकाशाय नमः, वायवे नमः, पुष्पे नमः, वितथाय नमः, जलक्षताय नमः, यमाय नमः, गंधर्वाय नमः, भृंगराजाय नमः, मृगाय नमः, पितृभ्यो नमः, दौवारिकाय नमः, सुग्रीवाय नमः, पुष्पदंताय नमः, जलाधिपाय नमः, असुराय नमः, शोषाय नमः, पापाय नमः, रोगाय नमः, अहये नमः, मुख्याय नमः, भल्लाटाय नमः, सोमाय नमः, सर्पाय नमः, आदिते नमः, दिते नमः, दे नमः. झालं पूर्ण चौपन. सावित्राय नमः, जयाय नमः, रुद्राय नमः, आर्यम्ने नमः. आता प्रतिनिधी वरची सुपारी घेऊ. वरची सुपारी तो चौपन. आर्यम्ने नमः, सावित्रे नमः, विवस्वते नमः, विबुधाधिपाय नमः, मित्राय नमः, राजक्ष्मणे नमः, पृथ्वीधराय नमः, आपवत्साय नमः, वास्तोष्पतये नमः. आता नंबर पाठवला होता स्कंदाय नमः, अर्यम्ने नमः, जृंबकाय नमः, पिलिदीक्षाय नमः. प्रत्येकाला दिशा आणि जागा आपल्याकडे नेहमी तर तिला फक्त एवढंच ना? हा तेवढीच. आणि सूर्य पण घ्या त्याच्यात. बाकीचं नव्हतं त्याच्यात. कृष्णेन सावर्तमानो निवेशन वर्तम वर्तंच हिरण्येन सवितार्थेना देवो याति पश्चन्न वास्तोष्पते प्रजाने स्वसावेशं भवाणः यत्वे मे प्रतिदन्नो दुःखस्य नवदिपदे शंच दुःखपदे असं हे करतात तेव्हा गरम हे करून ते ओतलेलं असतात मूर्ती. हे पितळाच्या मूर्ती. त्यामुळे त्यांना अभिषेक करावा लागतो. ग्रेवदाय नमो हंत्रे जडवक्षे गौरविषे नमः सागर शंभो वैजमो वैजनम शंकराय नमः स्थिराय नमः शिवाय स्थिराय नमः पार्वतीवाय नमः प्रकरणाय ज्योतनाय शिवाय जगताय च ब्रह्माय चन्मारुण्याय प्रभताय नमः. अमितमाविद्केभ्यः द्रापयन्त सरस्वती दरिद्रनिरलोतेषां प्रजामिषां विश्रामाभिरमणमोषां किञ्चिदाममुदा नमो निर्दिष्टाय विष्टाय नमः क्षुदिष्टाय नमोष्टाय नमो वर्षिष्ठाय त्रिनयनविष्टाय नमो नमः सर्वस्मिते तद्विति शर्वाय नमः बहदस्य विशत्वतो भवाय नमो नमः प्रबलतमसे तत्संवार्याय नमो नमः ब्रह्मशिवदे निस्त्रयगुण्डे शिवाय नमो नमः वृषपरिच्छेद क्लेशवशं क्वचेदं क्वचदवगुणसिंहो लङ्घिनी शश्वतृद्धि इति चोपहारम् आशितगिरिसोंशात् व्यजनं सिन्धु पात्रे सुरदुर्वर्षाकालेखनी पत्रं पूर्वी लिखति गृहीत्वा शारदा सर्वकालं पठति तव गुणानामीशपारण्ययाति असुरसुरेन्द्रस्तन्निधमौले ग्रथित गुणमहेन्द्रो निर्गुणस्य स्वरस्य सकलगणवरिष्ठं पुष्पदन्ताभिधानो रुचिरमलकृत्यये स्तोत्रमेतच्चकारम् अहरगणवलिनं दुर्जने स्तोत्रमेतत् पठे परं भक्त्या शुद्धचित्तपुमाण्या सवोति शिवलोके रुद्रतुल्यस्तदात्र प्रचुरतरतनायो पुत्रवान् कीर्तिमांश महेशान्नापरो महिम्नापरासुरे अघोरान्नापरो मन्त्रो नासितत्वं गुरो परं दीक्षानानन्दपस्तेकं ज्ञानं यागादिका क्रिया महिम्नत्व पाठस्य गदानाहन्ति षोडशीं कुसुमनामासदिव्यं महिम्नः सर्वमोक्षैकहेतुं पठत्यदि मनुष्य प्राज्ञानचेताः प्रजति समीपं किन्नरे स्तूयमानं स्तवनमिदं पुष्पदन्तप्रणीतम् असमाप्निदं स्तोत्रं पुण्यं गन्धर्वभाषितम् अणोद्यम्यं मनोहारी शिवमीश्वरवर्णनम् इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेश प्रियतां मे सदाशिव तव तत्त्वं न जानामि किमपि सोऽसि महेश्वर
यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः एककालं विकालं वा त्रिकालं विलपठेन्नरः सर्वपापनिर्मुक्तः शिवलोके महीयते श्रीपुष्पदन्तमुखपङ्कजनिर्वतेन स्तोत्रेण किरीटप्रेम महेशः श्री सांब सदा शिवार्पणमस्तु काशी विश्वेश्वराय सिद्धेश्वराय सिद्धेश्वराय पाताळेश्वराय महामृत्युंजयेश्वराय स्वास्थ्यदेवयाने स्वास्वामेश्वरो भवानः यत्रेन्द्र प्रतितन्नो दुःखशोषणो भवदुपदे शंत दुःपदे ओम वास्तुदेव प्रतरणो यदि गस्पाण विरिंदो वाजरासते सके सापते पुत्रां प्रतिनो विश्वस्य स्वाहा ओम वास्तुस्पते अमिवा वास्तुस्पते विश्वरूपान ईशाना तका सुषे वैदिन स्वाहा वास्तुस्पते प्रज्ञाने अस्मात् स्वावेश्वरो भवानः यत्वे मे प्रतितन्नो दुःखशोषणो भवदुपदे शंत दुःपदे वास्तु पुरुषाय नमः पंचामृतभिषेक स्नानं समर्पयामि पंचामृतभिषेक स्नानं पुनः शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानं गन्धोदक स्नानं गन्धोदक स्नानं उष्णोदक स्नानं उष्णोदक स्नानं पुनः शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानानन्तरेण सुप्रतिष्ठितमस्तु काढून घ्या पुसून घ्या ही वास्तू ठेवताना आपण मग अशी पालथी घालायची अशी ठेवायची हा कारण त्याच्या पाठीवर यत्न करायला सांगितलं होतं त्यांनी का बरं सांगितलं ते सगळे त्याच्यात टाकण्याचं काय असेल हा त्या डबीतच ठेवायची ती आणि त्याच्यातच टाकून द्यायचे अच्छा. हे पण ते पण ठेवायचं आता हे पाणी मी कधी थोडं त्या प्रतिमा दोन्ही हा थोडं पुढे सरका पाहिजे येऊ दे त्यात वेळ ठेवा आणि ओम म्हणा 15 वेळा सावकाश अस्य श्री प्राणविष्टामृतस्य ब्रह्माविद्युत्रार्षरविं संवत्सरस्य पराः प्राणशक्तिर्देवता आं बीजमृं शक्तिपुरं तिलकमासां संकल्पितमूर्तीनां प्राणप्रतिष्ठापने विनियोगः ॐ आं ह्रीं क्रों यं रं लं वं शं सं नासं मूर्तीनां असे प्राणः ॐ आं ह्रीं क्रों यं रं लं वं शं नासं मूर्तीनां जिह्वासिता मां स्नाने विहैवागत्त सुखञ्जलतिष्ठन्त स्वाहा 15 कर्मावृत्तिं करिष्ये असे प्राणावृत्ती संतो असे प्राणाचरण तुझं आहिर्यो वे प्रतिदिवांजयति मुंबरिवादमाना वास्तूला नका करू. वास्तूला ते ढाक पडलेलं निघालं. खराब होतं वास्तू. त्याच्यामुळे ढाकण ठेवा आणि वरून धावा पाहिजे. आहिर्योगेवृत्तिदिवांजयति परिवादमानः हस्तगणो विश्वावनानि विद्वान् पुमान् पुमं संपरिपात विश्वतः डबीचं झाकण लावून द्या. पुसून घ्यावा लवकर टाक फक्त म्हणजे मला मी इकडे एकतर खराडीला आहे शूटला द्या आता फुलं द्या. हार घालून टाकायचं सगळ्यांना. संवार एकबिल्वं शिवार्पणम् तुलसीदलानि समर्पयामि सेवन्तिकामुकुलचम्पपाटलाभ्यैः वृन्दावनफलपुष्पैः बिल्वप्रवालतुलिकां पूजयामि जगदीश्वरी मे प्रसीद ते पोळ्या ठेवायचं त्याला पाणी नाही द्यायचं किंवा कढी सापडेल.
नैवेद्यं निवेदयामि प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे
टाकायचं, एक स्वाहा आणि एक स्वधा. त्याच्यामध्ये आहेत त्या त्याच्यामध्ये. तर स्वाहा आहे ती देवाला पोहोचते आणि स्वधा आहे ती पितरांना पोहोचते. आता आपण स्वाहा म्हणणार, आम्ही मंत्र म्हणून स्वाहा म्हटलं की तुम्ही टाकायचं, म्हणजे ती त्या देवांना तिकडे पोहोचवणार, तिच्याकडे ती जबाबदारी. त्या दोन्हींना काम केलं. आपण पितरांचं नाही करत आहे, देवांचं करतो. त्यामुळे आम्ही स्वधा नाही म्हणणार, स्वाहा म्हणणार. आणि पहिले आम्ही मंत्र म्हणणार, मग स्वाहा म्हणणार, ते टाकायचं त्याच्यामध्ये. हे बोट सोडायचं आणि अशी चुटकी त्याच्यात टाकायचं. असं हे बोट सोडून टाकायचं याच्या ठीक आहे. आणि पित्राचं काय नंतर असतं का, वेगळी पूजा असते का त्याची पित्रांची? नाही, पितरांची तुमचे आईवडील आहेत, त्यामुळे तुम्हाला करायची गरज आहे. त्याच्या आधीची? त्याच्या आधी कोणी असेल ते नसेल तर मग आपल्याला करावं लागेल. अच्छा. तर ते आता आहेत दोघं तुमच्या आईवडील. तुम्हाला जायचंय का? तुम्ही टाकलं तर ओम गणात आनश्चिन्मन्वति साधनम. ओम गणपतये नमः स्वाहा. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपतये नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे. ओम गणपतये नमः स्वाहा. ओम गणपतये नमः गणपतये नमः स्वाहा. ओम गणपतये नमः गणपतये नमः स्वाहा. ओम गणपतये नमः गणपतये नमः स्वाहा. ओम सूर्याय नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं मृत्युर्मुक्षीयमामृतम् मृत्युर्मुक्षीयमामृताय नमः स्वाहा. ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम कुलदेवताय नमः स्वाहा. ओम सूर्याय नमः स्वाहा. ओम सोमाय नमः स्वाहा. ओम भौमाय नमः स्वाहा. ओम बुधाय नमः स्वाहा. ओम बृहस्पतये नमः स्वाहा. ओम शुक्राय नमः स्वाहा. ओम शनैश्वराय नमः स्वाहा. ओम राहवे नमः स्वाहा. ओम केतवे नमः स्वाहा. ओम इंद्राय नमः स्वाहा. ओम रुद्राय नमः स्वाहा. ओम अग्निवे नमः स्वाहा. ओम उमाये नमः स्वाहा. ओम स्कंदाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम ब्रह्मणे नमः स्वाहा. ओम इंद्राय नमः स्वाहा. यमाय नमः स्वाहा. कालाय नमः स्वाहा. चित्रगुप्ताय नमः स्वाहा. मुंबे नमः स्वाहा. विष्णवे नमः स्वाहा. इंद्राय नमः स्वाहा. इंद्राण्ये नमः स्वाहा. प्रजापते नमः स्वाहा. सर्पेभ्यो नमः स्वाहा. ब्रह्मणे नमः स्वाहा. गौर्यै नमः स्वाहा. पद्मायै नमः स्वाहा. चच्यै नमः स्वाहा. मेधायै नमः स्वाहा. गौर्यै नमः स्वाहा. पद्मायै नमः स्वाहा. चच्यै नमः स्वाहा. मेधायै नमः स्वाहा. सावित्र्यै नमः स्वाहा. विजयायै नमः स्वाहा. जयायै नमः स्वाहा. देवसेनायै नमः स्वाहा. स्वदायै नमः स्वाहा. मातृभ्यो नमः स्वाहा. लोकमातृभ्यो नमः स्वाहा. वृत्ते नमः स्वाहा. पुष्टे नमः स्वाहा. पुष्टे नमः स्वाहा. आत्मनः कुलदेवताय नमः स्वाहा. ब्राह्मणे नमः स्वाहा. माहेश्वरे नमः स्वाहा. कौमार्ये नमः स्वाहा. वैष्णवे नमः स्वाहा. वाराये नमः स्वाहा. चामुण्डायै नमः स्वाहा. इंद्राण्ये नमः स्वाहा. गणपतये नमः स्वाहा. दुर्गाय नमः स्वाहा. क्षेत्रपालाय नमः स्वाहा. वास्तुस्पतये नमः स्वाहा. गणपतये नमः स्वाहा. विशारदाय नमः स्वाहा. सूर्याय नमः स्वाहा. नमः स्वाहा. आकाशाय नमः स्वाहा. वायवे नमः स्वाहा. पुष्पे नमः स्वाहा. आकाशाय नमः स्वाहा. वायवे नमः स्वाहा. पुष्पे नमः स्वाहा. वितताय नमः स्वाहा. वृक्षताय नमः स्वाहा. सुग्रीवाय नमः स्वाहा. पुष्पवाहये नमः स्वाहा. मुख्याय नमः स्वाहा. बल्लाटाय नमः स्वाहा. सोमाय नमः स्वाहा. सर्पाय नमः स्वाहा. आदित्ये नमः स्वाहा. दिते नमः स्वाहा. आपाय नमः स्वाहा. पवित्राय नमः स्वाहा. रुद्राय नमः स्वाहा. आर्यम्ने नमः स्वाहा. सवित्रे नमः स्वाहा. विवस्वते नमः स्वाहा. विबुधाधिपाय नमः स्वाहा. मित्राय नमः स्वाहा.
राजलक्ष्मी नमः स्वाहा पृथ्वीधराय नमः स्वाहा आपवत्साय नमः स्वाहा ब्रह्मणे नमः स्वाहा त्रिपुरुषे नमः स्वाहा जलके नमः स्वाहा मुता आर्यं नमः स्वाहा ब्रह्मकाय नमः स्वाहा त्रिदीक्षाय नमः स्वाहा इंद्राय नमः स्वाहा अग्नये नमः स्वाहा यमाय नमः स्वाहा निरतये नमः स्वाहा वरुणाय नमः स्वाहा वायवे नमः स्वाहा कुबेराय नमः स्वाहा ईशान्याय नमः स्वाहा इष्टदेवताय नमः स्वाहा कुलदेवताय नमः स्वाहा ग्रामदेवताय नमः स्वाहा प्राणदेवताय नमः स्वाहा वास्तुदेवताय नमः स्वाहा मोदिपदे शंतुपदे ओम वास्तुपुरुषाय नमः स्वाहा ओम वास्तुपुरुषाय स्वाहा स्वावेशनो भवानः यत्वे मे प्रतिदनो दिवसनो मोदिपदे शंतुपदे ओम वास्तुपुरुषाय नमः स्वाहा ओम वास्तुदेवताय स्वाहा स्वावेशनो भवानः यत्वे मे प्रतिदनो दिवसनो मोदिपदे शंतुपदे ओम वास्तुपुरुषाय नमः स्वाहा ओम वास्तुदेवताय स्वाहा स्वावेशनो भवानः यत्वे मे प्रतिदनो दिवसनो मोदिपदे शंतुपदे ओम वास्तुपुरुषाय नमः स्वाहा ओम सर्वे ज्ञानं विनाशं कुरु 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 स्वाहा ओम आदिदेवताय नमः स्वाहा ओम आदिदेवताय नमः स्वाहा ओम प्रत्यदेवताय नमः स्वाहा ओम क्षेत्रपालाय नमः स्वाहा ओम सत्यनारायणाय नमः स्वाहा ओम षोडशमातृदेवताय नमः स्वाहा ओम सप्तभूतमातृदेवताय नमः स्वाहा ओम कलशे वरुणाय नमः स्वाहा ओम नमः स्वाहा ओम दूधप्रवासी भवानी देवी नमः स्वाहा ओम सप्तश्री देवी नमः स्वाहा माहुर निवासी रेणुका देवी नमः स्वाहा मांडव निवासी करुणा देवी नमः स्वाहा चंद्रशृंगी देवी नमः स्वाहा सप्तशृंगी देवी नमः स्वाहा स्वामी समर्थिताय नमः स्वाहा गजानन महाराजाय नमः स्वाहा प्रभु महाराजाय नमः स्वाहा स्वामी समर्थाय नमः स्वाहा साईनाथाय नमः स्वाहा शंकर बाबा महाराजाय नमः स्वाहा प्रतिवासी खंडनाय नमः स्वाहा नवनाथाय नमः स्वाहा नवनाराय नमः स्वाहा इष्टदेवताय नमः स्वाहा जंगली महाराजाय नमः स्वाहा पाताळेश्वराय नमः स्वाहा वृद्धेश्वराय नमः स्वाहा सिद्धेश्वराय नमः स्वाहा त्र्यंबकेश्वराय नमः स्वाहा गोकर्णमाहेश्वराय नमः स्वाहा शिरा पाहिजे जर मामीकडे चल मामीकडे हे बघ ऑरेंज शांति करतारा पुष्टि करतारा निर्विघ्न करतारा कल्याण करतारा सुखदो वरदो भवो आदित्य दिनो देवता प्रत्यदेवता महिमा सकल कुटुंबस्य आदि करतारा क्षेम करतारा शांति करतारा पुष्टि करतारा निर्विघ्न करतारा कल्याण करतारा सुखदो वरदो भवो आदित्य दिनो देवता प्रत्यदेवता षोडश मातृका देवता मम हिमांश सकल कुटुंबस्य आदि करतारा क्षेम करतारा शांति करतारा पुष्टि करतारा निर्विघ्न करतारा कल्याण करतारा सुखदो वरदो भवो वो सत्यनारायण देवता महिमा सकल कुटुंबस्य आदि करतारा क्षेम करतारा शांति करतारा पुष्टि करतारा निर्विघ्न करतारा कल्याण करतारा सुखदो वरदो भवो वो नवग्रह देवता वास्तुदेवता महिमानस्य सकल कुटुंबस्य आयु करतारा वरदो भवो वो अग्नि देवता महिमानस्य सकल कुटुंबस्य आयु करतारा क्षेम करतारा शांति करतारा पुष्टि करतारा तुष्टि करतारा निर्विघ्न करतारा कल्याण करतारा सुखदो वरदो भवो वो गजानन महाराज देवता महिमानस्य सकल कुटुंबस्य आयु करतारा क्षेम करतारा शांति करतारा पुष्टि करतारा तुष्टि करतारा निर्विघ्न करतारा कल्याण करतारा सुखदो वरदो भवो वो तुळजापुरासी महाराज महिमानस्य सकल कुटुंबस्य आयु करते रहे क्षेम करते रहे शांति करते रहे पुष्टि करते रहे तुष्टि करते रही निर्विघ्न करते रहे कल्याण करते रहे सुखदो वरदो भवो वो अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज देवता महिमानस्य सकल कुटुंबस्य आयु करतारा क्षेम करतारा शांति करतारा पुष्टि करतारा निर्विघ्न करतारा कल्याण करतारा सुखदो वरदो भवो बळी येतो सांगा देवा
वास्तूचे देव आता राजे. पाहिजे ते हो म्हणजे. आता आम्ही तुमच्यावरून उठून टाकणार. आम्ही तुमच्यावरून उठून टाकू. हे बघ बाबा. कपडे कपडे घालूया. बघा. इडा पिडा दे सुख शांती मिळू दे. इडा पिडा दे सुख शांती मिळू दे. इडा पिडा दे सुख शांती मिळू दे. अघोरेभ्यो घोरभर्तरेभ्यो सर्वेभ्यो सर्वसर्वेभ्यो नमस्ते अश्रुद्रूपेभ्यः. इडा पिडा दे सुख शांती मिळू दे. इडा पिडा दे सुख शांती मिळू दे. इडा पिडा दे सुख शांती मिळू दे. मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. तू मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. तू आरंभ तू विशेष तूच मुचा श्री गणेश. तू आरंभ तू विशेष तूच मुचा श्री गणेश. लंबोदर महाबल महागणपती गजानना. लंबोदर महाबल महागणपती गजानना. गौरी सुत भूपती ईशान पुत्र गणपती. पनी सगम पगम पनी सरी सरी दब म पगम गरी सरी निरी स नि सरी सरी गरी गम गम पगम पनी. गौरी सुत भूपती ईशान पुत्र गणपती. एकदंत दयावंत चार भुजधारी. देऊनिया सिंदूर निघे मूषक संगे सवारी. लंबोदर महाबल महागणपती गजानना. लंबोदर महाबल महागणपती गजानना. विघ्न हरण मंगल करण मनोवांछित फळ दे भगवंत. विघ्न हरण मंगल करण मनोवांछित फळ दे भगवंत. वरद विनायका विद्यावरिधी विघ्नहरा वर गणपती. लंबोदर महाबल महागणपती गजानना. लंबोदर महाबल महागणपती गजानना. तव आशीर्वाद लाभे जयासी. लंकेचा राजा
देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। शक्यतो असंच चालेल ना. स्वर्गामध्ये अंबाबाईचा थाटमाट मांडला कसा धर्तीचा पाठ केला, आकाशाचा ताट केला, चंद्र सूर्य ज्योती केल्या. अंबाबाईचा मुखचंद्र ओळखण्यात आलेला आहे. एवढं भक्ताच्या साध्य होईल का? अजिबात नाही. म्हणून भक्तासाठी अंबाबाईने काय केलं? घाटावर अंबाबाईला बसवलं आणि त्या अंबाबाईची स्तुती मांडलेली आहे. Thank you.
या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? या ठिकाणी म्हणलं तर गोंधळ मांडलेला आहे. असे गोंधळ कुठे झाले? गोंधळी बुवा असे गोंधळ झाले म्हणे तुळजापूर ठिकाणी. असे गोंधळ झाले म्हणे येरमाळ्याच्या येडाई ठिकाणी. असे गोंधळ झाले म्हणे वाड्याच्या भोराई ठिकाणी. असे गोंधळ झाले मांडरच्या काळूबाई ठिकाणी. राहिले साहिले गोंधळ म्हणलं तरी या भोळ्या भक्ताच्या दारामध्ये चालू आहे. बरोबर आहे. तुळजापूर ठिकाणी, माहुरगड ठिकाणी, कांदाच्या काळोबा ठिकाणी, वाड्याच्या भोरा ठिकाणी, ज्याच्या ठिकाणी आदिमाय शक्तीने अवतार धारण केला गोंधळ झालेला आहे. सायला गोंधळ या भोळ्या भक्ताच्या दारामध्ये चालू आहे. हा गोंधळ तरी कुणी तयार केला, कुणी निर्माण केला, कसा मानवी लोकांवर झाला? कोणी तयार केला? ब्रह्म विष्णू महेश. ब्रह्म विष्णू महेश. शांत बसा थोडं. ब्रह्म विष्णू महेश हे तीन देव एकत्रित आले आले. तेव्हा ती आदिमाय शक्ती करण्यात आली. आलेली आहे. जगाचे जगद्गुरु देवगावचे श्री श्रेष्ठ तुकाराम महाराज तुकाराम महाराज महाराजांनी अंबाबाईचा पहिला गोंधळ तयार केला आणि मग मानवाच्या पाठीमागे लावून दिला. बरोबर आहे. जगाचे जगद्गुरु ठरले. जगद्गुरूंनी अंबाबाईचा पहिला गोंधळ तयार केला आणि एकनाथ महाराजांनी भारत आपल्या मानवाच्या पाठीमागे लावून दिलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज अंबाबाईचा पहिला गोंधळ तरी कसा गाऊन दाखवला? कसा? आम्ही गोंधळी गोंधळी गा आम्ही तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणामध्ये काय सांगितलं? आहे? गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आईचा घालावा गोंधळ वाजवा हरिनाम संबळ. हरिनाम संबळ वाजूया हरिनाम संबळ. हरिनामाचा संबळ म्हणजे कोणता गोंधळी? ह्यो कातड्याचा संबळ. कातड्याचा नाही. मग? देहाचा संबळ करायचा आणि आत्म्याचे कार्य करायच्या. या देहावाट देवाचं हरिनाम रूप आलं पाहिजे. आलं पाहिजे. बरं करा कामधंदा हरिवर बसव गोविंदा. गोविंदा. दिवसभराच्या कामाच्या वेळेमध्ये देवाचं नाव आलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी त्या काळात गोंधळासाठी लोक तरी किती बोलवली? किती? 10-5 घालाची वाईच्या गोंधळाला येऊ. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी. मग 10-5 किती झाली? 10-5 म्हणलं तर 15 झाली. दशिंद्रे आणि 5 तत्व. हा. दशिंद्रे कोणची? कोणचे? मानवी देहाला जे दशिंद्रे आहे. आहेत, नाग तोंड वगैरे काय असेल ते असेल. हा. आणि 5 तत्व म्हणजे कोणचे? कोणचे? आप तेज आकाश आणि सप्त पाताळ. हा. या 15 लोकांकरता त्या काळात तुकाराम महाराजांनी जीवन काय केलं? काय केलेलं आहे? काम क्रोध बक्रमा. तुकाराम महाराजांनी वाळवंट ठिकाणी पहिला गोंधळ गाऊन दाखवला. मग मानवाच्या पाठीमागे लावून दिला. पण जागरण गोंधळ म्हणजे 5 तासाचा घालतो, कोण रातभर घालतो, कोण 1 तासाचा घालतो, कोण 2 तासाचा घालतो. कोण लग्न झाल्यावर घालतं, कोण बंगला झाल्यावर घालतं, कोण हौसली घालतं, कोण नवसारी घालतं, कोण फ्लॅट घातल्यावर घालतं. जागरण गोंधळ हा का घातला जातो? येणाऱ्या प्रपंचामध्ये नवरा नवरी गादीचे मालक मालकीण असू द्या, त्यांच्या घरामध्ये गोंधळ निर्माण झाला नाही पाहिजे. घरातला गोंधळ बाहेर काढायचा, गोंधळाचा नाश करायचा. अंबाबाईचा गोंधळ संपूर्ण बरोबर आहे. घातला तर गोंधळ नाही तो होतो प्रपंचाचा रौद्र. म्हणून ही ती तुळजापूरची अंबाबाई. तुळजापूर सोडलं आणि माहुरगड सोडलं. अंबाबाई तुमचं देशमुख पाटलांच्या दारामध्ये अंबाबाई गोंधळ येते कशी सांगायला पाहिजे. हा देशमुख पाटील बरोबर आहे ना? म्हणून ही तुळजापूरची अंबाबाई देशमुख साहेबांच्या घराला गोंधळासाठी फ्लॅट मध्ये येते तरी कशी सांगायला पाहिजे. आंबाचा गट माझ्या
अंबाबाई आहे. अंबाबाईशी जगात सांगायचं म्हणलं हा 51 पीठ आहे आणि आपल्या महाराष्ट्रात सांगायचं म्हणलं 3.5 पीठ आहे. बरोबर आहे. 3.5 पीठ म्हणलं कोणची? 3.5 पीठ म्हणलं तर पहिलं पीठ म्हणलं तर बाजरीचं, दुसरं पीठ म्हणलं तर गव्हाचं, तिसरं पीठ म्हणलं तर ज्वारीचं, अर्ध पीठ म्हणलं तर बेसन पीठ आहे, नाचणीचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे. आणि मला पाहिजे तसं काय मला सकाळ देश उभारलेलं याला वरून खाली टाकून त्यांना विचारा ना सकाळ नाही सकाळ म्हणत खायची होतो, पीठ आपल्याला माहिती. अरे ती पिठा नाही खायची. मग? अंबाबाईनी स्थान कुठं म्हटलं तिथे आहा. पहिलं महाराष्ट्र व्यासपीठ जर सांगायचं म्हणलं सांगायचं म्हणलं सांग सध्या तुळजापूरची अंबाबाई, अंबाबाई, दुसरं व्यासपीठ कोल्हापूरची महालक्ष्मी, महालक्ष्मी, तिसरं व्यासपीठ वणीची सप्तशृंगी माता सप्तशृंगी माता, आणि अर्धं व्यासपीठ माहूरगडची रेणुका माता. अशी ती 3.5 पीठ मिळवली आहे तुळजापूरची अंबाबाई आहे. धावली त्याला पावले ते कित्येकाची विल्हेवाट लावली. अख्ख ईश्वरीच्या मांडीवरती आहे. मांडीवरती आहे. अशी ती आदिवासी शक्ती. आदिमाया आधी शक्ती. तिचा गोंधळ गोंधळ बाकीचं खंडोबत लागलं. बरोबर आहे. कारण की गोंधळ आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ईश्वर. आत्मेचा आणि ईश्वराचं एकत्र मिळून आई हा शब्द आहे. आता आई राहिली का? नाही नाही नाही. आई म्हणतात कुणाला? आई कुणाला म्हणतात? एक तर तुळजापूरची अंबाबाई अंबाबाई आणि दुसरी म्हणजे जन्मदात्री आई. आई वाजवली म्हणून गोंधळ गो हा माहिती नाही दुसरी म्हणजे जन्मदात्री आई. आई म्हणजे अशा मराठी धर्माला बरोबर धर्माला प्रत्येक धर्माला सांगायचं प्रत्येक मानवाला धर्माला म्हणलं. दोन आई असतात. बरोबर आहे. एक म्हणजे जन्मदात्री आई आई. आणि दुसरं म्हणजे सांभाळ सांभाळ करणारी तुळजापूरची करणारी अंबाबाई. अंबाबाई पण आई आता राहिली नाही. नाही.
आईची माई झाली, माई झाली, माईची मम्मी झाली, मम्मी झाली, मम्मीची आता मॉम मॉम झाली. पण आई म्हणतात कुणाला? कुणाला? एखादा जर लहान मुला शाळेत गेला, शाळेतून घरी आला, घरी आला. आईला म्हणतो मला भूक लागली, जेवायला वाढ. जेवायला वाढ. आई त्या लहान मुलाला जेवण वाढते, त्या मुखामध्ये घास भरवत असते. हो. त्या मुलाचं पोट न भरता वर वाढणाऱ्या आईचं पोट भरतं. पोट भरतं. अशी तिला आई म्हणतात. बरोबर आहे. दुसरी म्हणजे माय. माय माय म्हणजे कशी? कशी? घरदारावरती माय करणे, प्रपंचावरती माय करणे, मुलाबाळावरती माय करणे, माया करणारी. अख्ख्या प्रपंचावरती, अख्ख्या इष्टीवरती माय करणे म्हणजे अशी ती माई. माय. तिसरी म्हणजे मम्मी. मम्मी मम्मी म्हणजे कशी? नाकातून शेंबूड घालायला गेलो. ए. अरे मम्मी म्हणतात कुणाला? कुणाला? ख्रिश्चन धर्मामध्ये एखादा जर माणूस वारला, वारला, त्याचं नाव तर थडगं बांधलं जातं. खडगं बांधलं. त्या थडग्याला इंग्रजीमध्ये म्हणतात दम मेडिकल. आपले काय बोलतात जेवला दे का? नाही नाही. आई ती आई. आई ती आई. छत्रपती शिवाजीराजे आपल्या आईला काय म्हणायचे? आई आई साहेब, आऊसाहेब. मग कोल्हापूरचा राजा हा. त्याच्या हातावरती माळ पडलेली, दारोदार जोगामागे लावणारी हीच ती आधी माझ्या त्यांनी अवघ्या 16 वर्षामध्ये स्वराज्य स्थापन केलं. मराठीच्या शेणीनं ब्राह्मणाचं जानवर राखणे त्यांनी काम काम केलं. ज्यांच्यामुळे आपल्याला हिंदुत्व प्राप्त झालं. झालं. असे ती लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. निपणाचा दिमाख तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला ह्या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. त्याप्रमाणे लक्ष्मीला शरणलेलो आहोत. म्हणून कोणीच्या आईला सप्तशृंगीला हात मारून घेऊ आणि काशीचं काळभरतला बोलून घेऊ आणि नंतर मग दाखवून चालू करू. लाभ
माझं पूर्ण येण्या मला तुझा सोन्याचा उंबर Hare
विजू मामाकडे फोन आहे माझा. कैलाशी राधा या ठिकाणी काय मांडलेलं आहे? या ठिकाणी म्हणलं तर जागरण मांडलेलं आहे. जागरण वागोबा झाली कुठं आणि नाही असे जागरण झाले. हा अलंबरी पालपिंबरी नदुर्ग धामणी धामारी धामणी धामरी धाकटे वसुलीकडे पठारकडे जेजुरी ज्या ज्या ठिकाणी जेवढे अवतर घेतला अशा ठिकाणी खंडेराची जागरण झालेलं झालेलं आहे. आहे. गाडी साऱ्या भोळ्या भक्त घरामध्ये चाललेलं झालेलं आहे. आहे. पण त्याच भोळ्या भक्ताने धुण्यात तिसरं मस्त खंड राहायला जोडलेलं झालेलं आहे. आहे. विनंतीपूर्वक देवाकडे काय मागितलं भागवा काय देवा बोल भक्ता कंदे कंदे वाटीपर अमिल काय करून वाडा वाडा भरू दे. माझा संसार आनंदात चालू आहे. चालते. आणि युटी घाल शेवटी आले तेल घा खाली बसून म्हणून याच भोळ्यामध्ये जर आपण ते खंड पवळे आले तरी कसे तुझ्यासाठी
Thank you.
मग कसं देशमुख पाटील म्हणतात तसं लाली लाला बाई का
फिरवताना असं बोल फिरवताना तुम्ही आडत काय करा चालू. पुढे पुढे हात टाका वर.
पांढरी पाटकडे नाव घ्या. नाव घ्यायचं तर खोटं सोडायचं. पटापटा नाव आजीला मन राख. सदानंद घ्या दोन चला. राम बसले राज्यावर, सीता बसले अंकावर. सुधाकर रावांचं नाव घेते, तेज माझ्या मुखावर. इकडे बघून घ्या. चांदीच्या वाटीत खडी स्वस्तिकची खडी, सोन्याच्या अंगठीवर स्वस्तिकची खून, रामाच्या नावावरती काट्यांची सूत. थोडा ते झालंय ते. किती सोपं आहे. पुढे पुढे सुचिताच्या गोंधळाच्या पुढे पुढे येते. खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझं पाणी मल्हारी, खंडेराया माझा भास मल्हारी, ध्यानी मानी सदा शिव. खंडेराया ध्यानी मानी सदा शिव, सदा शिव मल्हारा, सदा शिव मल्हारा. राजा मगर रुक्मिणी सनयनी, देखोनिया चिंता करी ही बानू संग्रावरानू. खंडेराया तुला जय जय. आता एक विचार श्री खंडेराया नवरा तुर्यास मला नवरा झाला आनंद लागे. तुमच्या जोडीने पण आहे दोघांचे 100 रुपये. दोघं घ्या. कापूर लावू का? हा लावा कापूर लावा. ते तेल हे जातं ना, ते चालू करतो एकदा सांगून या तिथं. हा चला घर चालू करू.
सुखकर्ता वार्ता विघ्नाची नुरी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शिशेंदुराची कंठी धरते माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नापट्टोरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जळता मुकुट शोभतो बरा रुंजुटी नुपुरे चरणी लागल्या जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदरी वंदना सरळ सोंड संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव अरे तुझ विन संसारी अनाथनाथे अंबे करुणा वार्ता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमथिनी सुरवर ईश्वर वर्धे तारक संजीवनी जय देवी चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही माही तू भक्ता लागे पाऊस नाही जय देवी दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वर्धे तारक संजीवनी जय देवी देशापासून सोडी पाशा अंबे तुझ वाचून कोण पूर्विले आशा जर हर तल्लीन झाला पंकज देशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वर्धे तारक संजीवनी जय देवी गुणात्मक मूर्ती त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती ओ पाणिष्ठान मंगल पूर्णता जय देव सभाय ग्रंथले तुरे वदत आभाग्याची कैली माता स्वराई तसरे सारे मनाचा श्रीरंत जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती ओ पाणिष्ठान जय देव श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता ऐसे दाखले हरपले मन घाले मन मृत्यूपणाची झाली बोलवण जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता माळा विषयकंठ काळा त्रैजंती माळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते दुनिया निर्मळाये सुदूरा जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू पावती ओ वाळू सगळपुर गौरा जय देव सगळपुर गौरा भोळा नेहमी विशाळा अर्धांगी पाळा ऐसा शंकर शोभे उमा वेगाळा जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू पावती ओ वाळू सगळपुर गौरा जय देव देवी दैत सागर मंत्र पैकेले तामाजी अचित हळहळते उठे चित्वा सोपळे भाषण केले नीलकंठ नाम इथं नीट नाही येत थोडं नाही तू तिथं मी इथं हा नाही दोघं इथं तांबुल करून येतो
बताए, राम से चल के राम पे आए। प्रेम कोई हमें और न जाने, राम से रूठे राम से माने। राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी। राम सिया राम जय जय राम। 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 तेरे नाम ओम ताना तेरे नाम आदि का तेरे नाम तेरे नाम आदि का तेरे नाम तेरे नाम आदि का ताना 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 तेरे नाम। हरि अनंत हरि कथा अनंता, कहि सुनहि बहु विधि सब संता। राम रतन धन जो कोई पाए, जीवन भर रामायण गाए। मंगल भवन अमंगल